भक्ति विलोकितो येन समाधिराजन वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मार्गदावणी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सबरसू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या आता विकू कमी करा प्रबल शब्द स्पष्ट कळतील असं प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैराग रागरसित सगल कंठभूषण ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबराय यांचे लाडके पट्ट आणि एक निष्ठ शिष्य श्री संत निळोबराय महाराज पिंपळनेरकर यांचा हा 4 चरणाचा जगप्रसिद्ध असा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये निळोबराय महाराज तुम्हा सर्वांना संत म्हणजे काय आणि त्यांनी दाखवलेला मार्ग कोणता आपल्या सर्वांच्या आत्यंतिक कल्याणाकरिता संत प्रतिपादित मार्ग याचा परिचय करून देत असताना निळोबराय महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे निरूपणाकरता घेतलेला हा अभंग आहे। महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात मार्ग दावणी गेले आधी आपल्याला आपण जन्माला येण्या अगोदर आपल्या कल्याणाचा आपल्या श्रेयाचा आपल्या उद्धाराचा मार्ग दावणी गेले आधी विचारलं कोण म्हटले दयानिधी संत ते जे दयेचे सागर आहे साधू संत मायबाप जे का दयेचे सागर असे दयानिधी दया सागर भूताची दया हे भांडवल संता असे असणारे संत आपल्याला अगोदर मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते। मग निळोबरायला आपल्यासारख्या समाजातील जाणत्या मंडळींनी विचारलं ठीक आहे आपलं म्हणणं काय निळोबराय म्हटले माझी तुम्हाला विनंती आहे या मनुष्य शरीराला आला तर तुकोबराय म्हणजे निळोबरायचे गुरुदेव म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या मनुष्य देहाचं सार्थक काय तर भगवान परमात्म्याचं दर्शन घेणं परमात्म्याची भेट घेणं परमात्म्याची कृपा संपादन करणं हे मनुष्य देहाचं आपलं ध्येय आहे। म्हणून मग या नरदेहाला आल्याच्या नंतर पांडुरंगाची उरावरी तुम्हाला भेट घ्यावी असं वाटत असेल तर तुम्ही संतांनी दयानिधी संतांनी आधी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने तुम्ही चालू लागा वाटचाल करा। पण मग निळोबरायला विचारलं त्याच मार्गाने का मग उत्तर देतात तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही संतांनी दाखवलेला जो पंथ आहे जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण जर वाटचाल केली तर आपल्याला गुंता येणार नाही म्हणजे प्रतिबंध येणार नाही आपल्या भाषेत स्पीड ब्रेकर येणार नाही। म्हणजे बघा मार्गावरती आपण गाडी चालवत असताना वेगवेगळे बोर्ड लिहिलेले असतात अतिघाई संकटात नाही दुसरा बोर्ड आपण वाचतो एक डुलकी एक अपघात तिसरा बोर्ड आपण वाचतो नजरहटी दुर्घटना घटी चौथा बोर्ड आपण वाचतो मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक पाचवा बोर्ड आपण वाचतो वेग सावरा जीवाला आवरा सहावा ब्रेक आपण वाचतो आपला एखादा बोर्ड वाचतो पुढे धोक्याचे वळण आहे वाहने सावकाश चालवा बरोबर की नाही म्हणजे मार्ग म्हटलं की गुंता आला प्रतिबंध आला अडचण आली संकट आलं म्हणून तर रस्त्यावरती बोर्ड लावावे लागले शासनाला तसा संतांनी दाखवलेला तरी मार्गच आहे। मग तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही असं का कारण मार्ग म्हटलं की गुंता आला प्रतिबंध आला अडचण आली मग संतांनी दाखवलेल्या मार्गात गुंता का नाही आपल्यासारख्या मंडळीने ज्या वेळेला निळोबरायला त्या वेळेला विचारलं निळोबराने उत्तर दिलं मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसू ज्या मार्गामध्ये गुंता प्रतिबंध संकट अडसर प्रतिबंध येणारे होते या कराल विकराल कलिकालामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान नकळे न घडे सर्वथा किंवा निळोबरायच म्हणतात नाना साधनाच्या केल्या खटपटा परी त्या नपवती याच्या दारवंटा जाणो जाता जाणीव घाली आडफाटा योगाभ्यासी सिद्धी रोधिताती वाटाव म्हणून जे किंवा तुकोबरायचं प्रसिद्ध वचन आहे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा या कराल विकराल कलिकालामध्ये ज्या वाटा सगळ्याला कळणाऱ्या नाही रुचणाऱ्या नाही पचणाऱ्या नाही झेपणाऱ्या नाही अशा वाटा संतांनी मोडीत काढल्या मोडून या नाना मते आणि काय केलं देती सिद्धांत सौरसू
सौरस सिद्धांत त्याला म्हणतात, जो वैदिक आहे, ज्याला परंपरा आहे आणि अखंडित आहे, असा मार्ग संतांनी आपल्याला दिला. म्हणून त्या मार्गाने आपण चाला, म्हणजे परमात्मा पांडुरंग भेटे बरोबरशीने, असं निळोबाराय बोलतात. पण मग समाजातील मंडळी म्हणायला लागली, संतांनी दाखवलेल्या मार्गाचा परिचय झाला, न पडे गुंता कोठे काही, देती सिद्धांत सौरसू या मधल्या 2 चरणाने. पण मग दयानिधी संत आहे का आणखी संत कैसे? मग निळा म्हणे ऐसे संत. म्हणले कैसे? कृपावंत सुख सिंधू. ते कृपावंत आहे, सुख सिंधू आहे आणि दयानिधी आहे. तुम्ही बारकाईने बघा, माझ्याकडे बघा, झोपू नका. पहिल्यांदाच त्या आजी डुलकायला लागल्यात, असं करू नका. हा कोण नाही मला कळालं आता, त्यांना बाकीच्यांना कशाला कळू द्यायचं. तुम्ही इकडे बघा, कीर्तनात माणसाने झोपू नये, कीर्तनामध्ये झोपू नये आणि शेजाऱ्या पाजाऱ्याला झोपू देऊ नये. फक्त हा नियम कीर्तनापुरता मर्यादित आहे. कीर्तन घरी गेल्याच्या नंतर पण आपण शेजारच्या घरावर गोटे फेकाल आणि त्यांनी विचारलं असं का करतात, म्हटले आजच्या कीर्तनकाराने सांगितलं शेजाऱ्या पाजाऱ्याला झोपू देऊ नये. तर हे कीर्तनापुरता नियम मर्यादित आहे. घरी गेल्याच्या नंतर असं करायचं नाही. कीर्तनात झोपायचं नाही आणि इतराला झोपू द्यायचं नाही. कारण ही झोप म्हणजे तुम्हाला माहिती नसेल, ऐकून ठेवा, झोप म्हणजे ही कुंभकर्णाची बायको आहे, तिचं नाव निद्रा देवी. निद्रा देवी म्हणजे झोप. आणि झोप अशी आहे की ते तमाशाला जात नाही, जागर गोंधळाला जात नाही, 4-4 तासाचा सिनेमा पिक्चर त्याला म्हणतात त्याला जात नाही, पण कीर्तनात आल्याशिवाय राहत नाही. अगदी 9 ते 11चं कीर्तन असलं तर मग जास्तच येते, पण 7 ते 9चं कीर्तन असल्यावर सुद्धा थोडी बहुत येते. चक्कर मारून पाहते कोणी आहे का आपलं गिराईक. मग ही झोप कोणाला येते? ज्याचं पाप जास्त वाढलं ना त्याच्या मानगुटीवरती बसते. कारण तुकोबारायचं प्रमाण आहे, मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही. कीर्तनकारांनी पुरावा दिला पाहिजे, बरं का नितीन महाराज. कीर्तनकारांनी पुरावा दिला नाही तर समाज म्हणेल तुला कुठे पुरावा, म्हणजे कीर्तनकारांनी पुरावा दिला पाहिजे. मग ही पुरावा काय? तर पुरावा आहे तुका म्हणे नाड पापटाके हिताड. आपलं जिथं कल्याण आहे, इथे कल्याण आहे का कल्याणच्या जवळची भिवंडी आहे? इथे कल्याण आहे की नाही? आणि तिकडे मोठ्या तंबूत गेलं तर मग कल्याणच्या जवळची भिवंडी आहे, तर तिकडे ती येत नाही आणि इकडे आल्याशिवाय राहत नाही. आपल्याला जसं वाटतं आपलं कल्याण व्हावं, तसं रामरायाने त्या कुंभकर्णाच्या, तिचा नवरा कुंभकर्ण निद्रा देवीचा, त्याला मारलं आणि मग ती रडायला लागली, शोक करायला लागली. रामरायाने विचारलं तक्रार काय? तिने सांगितलं माझा एकुलते एक दादला, माझा पती. मित्र म्हणत नव्हते मला दादला नको गो बाई, पण तुम्ही माझ्या नवऱ्याला मारला, आता मी काय करू? रामरायाने विचारलं तुझं काय अडचण काय तुझी? तिने सांगितलं माझं कल्याण होईल कसं. मग रामरायाने तिला सांगितलं तू तमाशाला जात जाऊ नको, सिनेमाला जात जाऊ नको, रात्रभर चालतो ऑर्केस्ट्रा तिकडे जात जाऊ नको, जो गोंधळ चालतो तिकडे जाऊ नको, पण कीर्तनाला जात जा, प्रवचनाला जात जा, कथेला जात जा, कारण तुझा उद्धार होईल. हे उद्धार आहे ना, काय मी उद्धार पावेल इथेच आल्याच्या नंतर, म्हणून ती इथे येते. आणि ज्याचं पाप वाढलं त्याला गिराईक करते. आमचे गुरुदेव म्हणत असतात आपलं पाप 4 लोकांना दिसू नये म्हणून तरी माणसाने कीर्तनात जपू नये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण काय सांगत होतो? अभंग माझ्याकडे बघत चला थोडस, म्हणजे कंटाळवाना होणार नाही. आणि तुम्हाला काय कळतं, मला कळालं की मलाही कीर्तन करायला सोपं जाईल. हे किती बोट आहे? 5 बरोबर ना? 4 बोट आहे. धन्यवाद. अभंग किती चरणाचं? मग 4 चरणाचं. पहिलं चरण आहे मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते. दुसरं चरण आहे तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. तिसरं चरण आहे मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसू. आणि चौथं चरण आहे निळा म्हणे आयसे संत कृपावंत सुखसिंधू. बरोबर 4 चरणाचा अभंग आहे. आतापर्यंत 3 वेळेस तर आपण ऐकून झाला, किंवा कानपाठ तरी आपला हा अभंग झालेला आहे. 4 चरणाच्या अभंगामध्ये परिचय दोघाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. पहिल्या चरणामध्ये शब्द आला दयानिधी आणि शेवटच्या चरणात शब्द आला कृपावंत सुखसिंधू. किती झाले शब्द? 3 झाले. दयानिधी, कृपावंत, सुखसिंधू. मग पहिलं चरण आणि शेवटचं चरण. पहिल्या चरणात दयानिधी, शेवटच्या चरणात कृपावंत सुखसिंधू. या 3 पदाने निळोबरायाने चिंतनाला घेतलेल्या अभंगामध्ये संतांचा परिचय दिलेला आहे. संत कसे असतात? दयानिधी. संत कसे आहेत? कृपावंत. संत कसे आहेत? सुखसिंधू. या 3 पदाने संतांचा परिचय करून दिला. म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या चरणात कोणाचा परिचय? संतांचा. बरोबर. आणि मधले राहिले 2 चरण. तर मधल्या 2 चरणातल्या दुसऱ्या चरणात म्हणतात न पडे गुंता कोठे काही, आणि तिसऱ्या चरणात म्हणतात देती सिद्धांत सौरसू. मग न पडे गुंता कोठे काही म्हणजे संतांच्या मार्गामध्ये अडचण नाही, आणि देती सिद्धांत सौरसू म्हणजे आपल्याला कल्याणाचा मार्ग संतांनी दिला. म्हणजे मधल्या 2 चरणामध्ये संतांनी दाखवलेल्या मार्गाचा परिचय आहे, आणि प्रथम आणि शेवटच्या चरणामध्ये संतांचा परिचय आहे. म्हणजे आजच्या अभंगात 4 चरणाचा असला तरी परिचय किती जणांचा आहे? बोटाकडे बघूनही बोलत नाही. नाराज आहात का तुम्ही?
दोघा जणांचा परिचय. कोणाचा? दोन. एक संत आणि त्यांनी दाखवलेला मार्ग. म्हणजे संत म्हणजे काय आणि त्यांनी दाखवलेला आपल्या कल्याणाचा मार्ग कोणता याचा परिचय समाजातल्या सगळ्याच घटकाला करून देत असताना निळोबराय महाराजांच्या मुखातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे कीर्तन सेवेला घेतलेला हा अभंग आहे. विठ्ठल 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 आता अभंगाचा शब्दशः भाव म्हणजे आपल्या बोली भाषेत आजच्या हवं झालं ते कीर्तनातल्या ठळक बातम्या म्हटलं तर काही वावगं होणार नाही. कारण विस्तार करण्याकरता आपल्याला 9 वाजता किमान आपल्याला थांबणं आहे. कारण पुढे बहुत करणे आहे, म्हणजे पुढे भोजन करणे आहे आणि माझं आडनावच भोजने आहे. हो, त्यामुळे मला त्याची काळजी घ्यावीच लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल वेळेच्या पुढे मी जाणार नाही, निश्चित जाणार नाही. कारण गाडी लेट जरी सुटली तरी थेट पोहोचवणे कुशल ड्रायव्हरचं लक्षण असतं. आणि मग किमान 50 मार्क ठरलेले असतात. मला 50 मार्काची तर तुमच्याकडनं अपेक्षा असल्यामुळे मी वेळेच्या पुढे जाणार नाही, पण वेळेच्या आत थांबणार सुद्धा नाही. पण वेळेच्या पुढे कधी जाणार नाही. तुम्ही एकाग्र चित्ताने कीर्तन ऐकलं, मला लक्ष दिलं, छोटे मोठे प्रश्न विचारले, मोकळ्या मनाने उत्तर दिली, तर मग आपल्याला 9 वाजता कीर्तन सुटलं. अन्यथा तांबडं फुटलं. विठ्ठल विठ्ठल आपण योग्य वेळेत थांबूया. एक थोडासा परिहार आरंभी ठेवणं म्हणजे तो असा, विस्तृत भाव पाहण्याच्या अगोदर थोडासा परिहार. आपला भैरवनाथ तरुण मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळी शिरोली अर्थात पोखरण वस्ती, बरोबर ना, या ठिकाणी सगळेच माता भगिनी, आपण पुरुष वर्ग, तरुण बंधू भगिनी, या सर्वांचा कोणाचा सिंहाचा वाटा असेल, कोणाचा खाईचा वाटा असेल, प्रत्येकाच्या तनमन धनाच्या सहकार्यातून संत, भगवंत, ग्रामदैवत, समाज, देश, राष्ट्र यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव, मला वाटतं मागची झालेली 7 वर्ष आणि हे 8वं वर्ष आणि 8व्या वर्षातली 6व्या दिवसाची कीर्तन सेवा. माझ्या समोर बहुसंख्येने असणारे आपण माता वर्ग, आपण ज्येष्ठ नागरिक पुरुष वर्ग आणि काही तरुण वर्ग, आपल्या सर्वांच्या वतीने तुम्हाला सर्वांना परिचित आणि तुमचंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे, त्यांचंही आपल्यावर प्रेम आहे, असा प्रेमाचा ऋणानुबंध 8 वर्षापासून ज्यांच्याशी आहे ते हरिभक्त पारायण नवयुवा कीर्तनकार आमचे आळंदीकर, बरीच महाराज मंडळी त्यांना प्रति इंदुरीकर म्हणून ओळखतात, असे हरिभक्त पारायण नितीन महाराज सवडतकर यांच्या माध्यमातून हा सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. सात्संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. माझे ओठ बोलताना तुम्हाला कीर्तन करायचे दिसतात, तसे वादकाचे बोटही बोलावे लागतात. कारण लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेऊ, ब्रह्मरस आवडीने मग गोड मृदंगाची साथ करणारे छत्रपती शिवाजी महाराज. आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भरला प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला, अशी गोड सुरेल चाल गाऊन, मला वाटतं देशरागामध्ये गोड चाल आळवून आपल्या कानाला तृप्त करणारे हरिभक्त पारायण आमचे नंदकिशोर महाराज आणि त्यांना साथ करणारे हरिभक्त पारायण महादेव महाराज यांनी गोड या ठिकाणी भगवत चरणी गायनाची सेवा समर्पित केलेली आहे. नंतर छोटी छोटी असणारी गोड बालगोपाळ मंडळी, भावी काळातलं आपलं वैभव. कारण ही मंडळी जर इथे आल्याच्या नंतर ती गटाराच्या तिकडे जाणार नाही, गटार आमोशा म्हणतात तिकडे जाणारच नाही. कारण बालपणी जर ती इथे असल्याच्या नंतर त्यांना संस्कार चांगलीच लागणार. ही छोटी छोटी बालगोपाळ मंडळी. नंतर गोड असणारं देखणं व्यक्तिमत्व जणू काय तुकोबऱ्याच आले आमच्या कीर्तनाला असं मला वाटायला लागलं. आमचे गोड असणारे देशणारे चौकदार माऊली. नंतर हरिभक्त पारायण पितृस्थानी असणारे आपल्याच भागातील गावातील ही गोड असणारी 4-2 भजनी मंडळ, जुनं ते सोनं म्हणतो आपण, तेही आवर्जून उपस्थित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, माझं आडनाव जरी भोजने असलं तरी कीर्तनकार म्हटल्याच्या नंतर एका वेळेला भोजन वेळेवर नसलं तरी चालतं, पण सिस्टम व्यवस्थित लागतं. तर त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवल्या तर मी काही तर बिघडणार नाही. गोड सिस्टम त्यांचा आहे, त्यांनाही अंतकरणापासून धन्यवाद. आणि आवर्जून चांगले व्याख्याते आहेत, गोड कीर्तनकार आहेत. पण आज ते खाली होते, आम्ही म्हटलं हॅलो, ते म्हटले आलो. आवर्जून आज उपस्थित आहे आपल्या गावामध्ये हरिभक्त पारायण आमचे वैभव महाराज आणि नितीन महाराज. आधी करून तुम्हाला तुमचं चाललं आमचं काय, तर तुमच्या वाचून आमची शोभा नाही. कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नव्हे, श्रोता दुष्टित तरी वितळे मांडला रसू. आपल्याकडे बघा, मला वाटतं नाही तरी आपल्याकडे गायी असतातच, म्हशी गायी असतात. ते गायीची धार काढण्याकरता संध्याकाळी जर तुम्ही बकेट घेऊन बसला आणि गायीने लगेच 4 लिटर 5 लिटर दूध दिलं असं होत नाही. गायीची धार काढण्याकरता गाय अगोदर पाणावी लागते आणि पाणवण्याकरता तो बछडा सोडावा लागतो. तो बछडा सोडल्याच्या नंतर बछड्याने गायीच्या कासेमध्ये, इकडे भागात काय म्हणतात आपल्या शिरोलीकडे त्याला, वासरू असं मुखाने असं गायीच्या कासेत, हे त्याला झटे, ज्ञानोबऱ्याचा शब्द आहे, ताण्याचे लागता झटे.
खड्यापाड्यात त्याला काहीकडे ढुसणी मारणं म्हणतात, काहीकडे हुमणी मारणं म्हणतात, वेगवेगळे भागाभागातले शब्द आहेत. पण तुम्ही बघा, त्या वासराने जर झटे मारली नाही तर गाय पानं सोडत नाही. ती वासर सुद्धा जास्तच प्रेमात आली, अवसानात आली तर झटे मारता मारता मागून गायच उचलतात. तुम्ही बारकाईने बघा, कधी एक पायाने उचलतात, कधी दोन पायाने उचलतात, पण ती गाय रागवते काय? नाही, ती भरभरून पाना सोडते. आज तुम्ही म्हणाल कीर्तनाच्या अगोदर संत आणि त्यांनी दाखवलेला मार्ग हे सांगायचं सोडून तुम्ही गाय वासरू का आणलं, ते त्याचं कारण सांगतो. तर माझ्या समोर बसलेली बहुसंख्येने आपण ज्येष्ठ नागरिक, काही वारकरी, जाणती मंडळी मला समोर दिसतात. आपण सगळी मंडळी, माता भगिनी, आपण सगळी ही 4 चरणाचा अभंग ही गोमाता आहे आणि आपण सगळी श्रोते मायभक्तीची वासरं आहोत. या अभंगरूपी गायीने अर्थरूपी पाहणा भरभरून सोडावा आणि कीर्तनकार रूपी दोहकाला अर्थरूपी धार काढण्याकरता सोपं जावं, याकरता श्रोतेरूपी वासराने झटे मारले पाहिजे, आहे ना. तर ती गाय अर्थरूपी पाहणा सोडेल. आणि श्रोतरूपी वासराने झटे मारली नाही तर गायीने पाना सोडला नाही तर धार काढेल कशी? मग आता जर मला जर धार काढायला व्यवस्थित जमली नाही तर मी म्हणेल श्रोत्याने झटे काही व्यवस्थित मारली नाही. आता तुम्ही कोणा प्रश्नात पडाल, झटे मारायची नेमकं करायचं काय? तर सगळ्यात महत्वाचं, तिला जवळ ये लाजू नको असं म्हणायचं नाही. तिला म्हणजे सुरुवातीला मी बोलून गेलो, कोणाला? कुंभकर्णाची बायको निद्रा देवी, नाही तर काहीतरी म्हणतात ये जवळ ये लाजू नको, पेंगतात लगेच. म्हणजे कीर्तन आहे ते एकदा झोपायचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, भजन आलं की हाताने टाळी, मुखाने नामचिंतन करायचं. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही खरं शरीराने इथे आहात पण मनाने सुद्धा इथे आहे की नाही हे पाहण्याकरता छोटे मोठे प्रश्न विचारले तर मोकळ्या मनाने त्याचं उत्तर द्यायचं. नको त्या ठिकाणी वंश म्हणून म्हणतोच की नाही आपण, बरोबर की नाही? मग इथे बोललं तर देव काय आपल्यावर नाराज होणार आहे का? बोले ऐसा बोल जिने विठ्ठल डोल. म्हणून हे 2-3 कामं करायचे, हाताने टाळी, मुखाने नामचिंतन, न झोपणं आणि छोटे मोठे प्रश्नाची उत्तर देणे. एवढं केलं तर तुम्ही झटे मारले असं होईल. अभंगरूपी गाय अर्थरूपी पाना चांगला सोडेल आणि धार काढण्याकरता मला ते सुलभ जाईल. आणखी एक नामोल्लेख करणं गरजेचं ठरेल. मला वाटतं आजचं यजमानपद ज्यांच्याकडे आहे या सोहळ्याचं, कीर्तन सेवेचं, तर ते प्रेममूर्ती नामदेव महाराजचं नाव त्यांना आहे. नामदेव महाराज पारधी, आणि ते आपल्या गावाचे जावई आहे असं मला कळालं, आहे ना. नाखीचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान. एक आलंच जावयाचंच यजमानपद असल्यामुळे जावयाची छोटीशी गोष्ट सांगतो, सांगून पण सांगतो आता. विठ्ठला विठ्ठला जावयाचा फार मोठा मान असतो. आपले डॉक्टर बाबा पाठात सांगत असतात कधी कधी. एका गावाला जावई गेले. मग सासूबाईने विचारलं, जावई बापू तुम्हाला खाण्याकरता काय आवडतं? त्यांनी सांगितलं, सासूबाई तुमचा हात जगन्नाथ तुम्ही कराल ते. मग सासूबाई म्हटले, नाही तुम्ही सांगाल ते. म्हणले कराल ते, सांगाल ते, कराल ते, सांगाल ते. मग म्हटले काहीच नाही, आम्हाला बासुंदी आवडते. सासूबाई म्हटली केली, म्हणजे शब्द देऊन टाकला. पण आता बासुंदी करायची, हा पूर्वीचा काळ, बासुंदी करायची म्हटलं तर किमान गॅस पाहिजे किंवा शेगडी पाहिजे किंवा आणखी ते काय वेगवेगळे प्रकार आहेत. पण हा प्रकार कसलाच उपलब्ध नव्हता. पावसाळ्याचे दिवस होते, चुलीवरती स्वयंपाक करावा लागायचा. ते इंधन जळतण पावसाने भिजलेलं होतं. आणि सासूबाई रोज शेतीतून काम करून येत असल्यामुळे डोक्यामध्ये पाणी चरल्यामुळे सर्दी भयंकर झाली होती. म्हणजे दोन्ही नाक गाव हे डब्बे जे आहेत ना, गावरान तुपाने भरलेली होती. आणि ते तूप सुद्धा थिजून शांत थांबलं होतं. हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, ते शांत होतं. पण तूप शांत कुठपर्यंत राहतं? आगडी जवळ जात नाही तोपर्यंत. आता सासूबाईने केली ते बासुंदीची तयारी केली. हा बिभत्स रसातला दृष्टांत आहे. ते पण ते फू फू करताना ते तूप पगळलं आणि मग ते बासुंदीमध्ये समर्पण करण्याचा विचार करायला लागला. पण ते सासूबाई चॅप्टर होत्या, म्हणजे चतुर होत्या. अगदी ते सम साधायला चुकत नव्हत्या. असं ते तूप खाली आलं का ते सर्रकन वर ओढायचे. असं खालीवर बऱ्याच वेळेला झालं. पण एकदा सम कालातूनच तुटली आणि ते अर्ध तूप बासुंदीच्या भांड्यात पडलं आणि अर्ध तूप वर डब्यात पार्सल झालं. आणि नेमकं खिडकीतून जावई बापूने बघितलं. ते म्हटले रामकृष्ण हरी, झालं कल्याण. आणि तेवढ्यामध्ये सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक सगळ्यांना जावई आले म्हटल्याच्या नंतर पंक्तीला बोलवलं. आणि मग सगळ्याच्या ताटामध्ये कुरडाई आहे, भजे आहे, पापड आहे, पुरणपोळी आहे, आमटी आहे आणि त्याच्यासोबत बासुंदीची एक वाटी आहे. मग सगळी लोक बासुंदी खात होती, कारण आज्ञानात फार मोठा आनंद असतो. एका झपक्यामध्ये प्रत्येकाने एक एक वाटी संपवली. पण बासुंदीकडे मात्र जावई बापू बघत नव्हते. जावई बापू भजे खायचे, कुरडाई खायचे, पापड खायचे, जिलेबी खायचे, काय काय सगळं खायचे, पण बासुंदीकडे नको. मग सासूबाई म्हणायची सगळं केलं मातीत गेलं, सगळं केलं मातीत गेलं. कारण ज्याच्या करता केलं त्यांनी नाही घेतली. ते काय केलं होतं, जावया करता बासुंदी केली होती, ते घे ना. कारण नाकीचा मोती ठेवी घाण राखी जावयाचा मान. पण जावई घेत नाही. मग सासूबाईला न राहिलं. मग तिचं तर काही चालेल ना. मग तिने मेहुणीला पाठवलं.
मी एक कीर्तनात ऐकलेले, आता ते योग्य होईल अयोग्य होईल पण आला वक्त बोलून जातो. बगीचा की मजा माली से, कीर्तन की मजा टाली से और ससुरल की मजा साली से असं म्हणतात. ती मेहुणी होती, ती सासूबाईने सांगितलं बघ बरं तुझे भाऊजी, आमच्या मराठवाड्यामध्ये भाऊजी म्हणतात मेहुण्याला, ती दाजी ते बासुंदी घेत नाही. मग ती मेहुणी आली आणि तिने वाटी उचलली, म्हटली तुम्ही बासुंदी का घेत नाही, घ्या. ते मला तेवढ्यात त्याने तिच्या हातातली काढली, तिच्या ओठाला लावली, तिने एका झपक्यात पिली. तिला तरी कुठे माहिती त्यात तूप पडलेलं, तिनेही पिली. मग सासूबाई म्हणायची सगळं केलं मातीत गेलं, यांनी बासुंदी घेतली नाही. शेवटी सगळे जेवून तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच निघून गेलेत. मग जावई असे मोकळे मैदानात आले. सासूबाई म्हटली मी तुम्हाला विचारून केलं होतं काय करायचं, तुम्ही सांगितलं तर बासुंदी मी केली, मग खाल्ली का नाही. तो म्हटला सासूबाई असू द्या, नाही खाल्ली का नाही. म्हटले असू द्या, नाही खाल्ली का नाही. तो म्हटला सासूबाई झाकली मूठ 1.25 लाखाची, म्हणजे 4 लाखाची असली तरी चालेल पण सांगितलंच पाहिजे. आता करावं काय करावं. म्हणजे सासूबाई असू द्या, नाही म्हटले मग खा. ती मिळून पुन्हा वाटी घेऊन आली. तो म्हटलं नाही नाही मग सांगतो. म्हणजे सांगा. तो म्हणला सासूबाई मी बासुंदी खाऊ का त्यात पडलेलं तूप खाऊ. म्हणले चूप, बोलायचं नाही. पण मग तिने विचारलं तुम्हाला कसं काय कळालं. ते म्हणजे पडलं तेव्हाच बघितलं होतं. विठ्ठल विठ्ठल खरपट वैराग्य करता ही गोष्ट बाबा सांगत असतात. मी कशा करता सहज आपले जावई यजमान आहे म्हणून मला ते आठवली म्हणून मी सांगितली. त्याचं काही घेणं नाही देणं नाही, पण आठवली म्हणून सांगितली बस, बाकी काही नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी सांगत होतो संत आणि त्यांनी दाखवलेला मार्ग. संतांचा परिचय 3 शब्दाने, त्यातला एक जरी शब्द तुम्ही सांगितलं तर 5 रुपये बक्षीस आहे आपल्याकडनं. पहिल्या चरणात आणि शेवटच्या चरणात संतांचा परिचय 3 शब्दांनी करून दिला असं मी बोललो. त्यातला एक जरी शब्द सांगितलं तर 5 रुपये बक्षीस. जास्त कशाला देऊ. एक पण आठवत नाही. बरं मी विचारूनच सांगतो, मग आठवलं तर बोला. मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत, ते निळा आयशी संत कृपावंत सुखसिंधू. हे झटे मार नाही बघा. धन्यवाद. 10 रुपये द्यावे लागेल. विठ्ठल विठ्ठल किती गोड बोललेत ना. इथं बोलायला पाहिजे, इथं काय लाजायचं. इथं तर खरं आपलं उद्धाराचं स्थान आहे. दयानिधी कृपावंत सुखसिंधू या 3 पदाने संतांचा परिचय. नपडे गुंता कोठे काही देती सौरस सिद्धांत, इथे त्यांनी दाखवलेला मार्गाचा परिचय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण आताच तुम्ही बोलून बघा. मी जर तुम्हाला विचारलं मार्ग एक का अनेक, तुम्ही उत्तर काय देणार. अनेक मार्ग आहे. धन्यवाद. मी जर म्हटलं मार्ग दाखवणारे एक का अनेक, त्याचं उत्तर काय. अनेक आहे. पण निळोबरांनी अनेक मार्ग घेतले का संतांनी दाखवलेला मार्गच घेतला. आजच्या अभंगात संतांनी दाखवलेला मार्गच घेतात. आणि मार्ग दाखवणारे अनेक आहे, पण मार्ग दाखवणारे फक्त निळोबराय कोण घेतात. संतच. मग निळोबराय असं का करतात या प्रश्नाचं उत्तर आपण प्रथमतः पाहू. विठ्ठल विठ्ठल. मार्ग अनेक आहे बघा बरं का. मार्ग दाखवणारे अनेक आहे, पण निळोबरायला मार्गही श्रेष्ठ पाहिजे आणि मार्ग दाखवणारेही श्रेष्ठ पाहिजे. कोणती शब्द झालीत. मार्गही श्रेष्ठ आणि दाखवणाराही श्रेष्ठ. मग निळोबरांनी ज्या वेळेला समाजामध्ये निरीक्षण परीक्षण केलं तर त्यांना याच्यात 4 प्रकार दिसले. मार्ग श्रेष्ठ आहे, दाखवणारे कनिष्ठ आहे. दाखवणारे श्रेष्ठ आहे, मार्ग कनिष्ठ आहे. मार्ग आणि मार्ग दाखवणारे दोन्ही कनिष्ठ आहे. आणि एकच प्रकार दिसला मार्ग आणि मार्ग दाखवणारे दोन्ही श्रेष्ठ आहे, तो संतांचा. म्हणून संतांची निवड केली. विठ्ठल विठ्ठल. आता हे 4 प्रकार तुम्ही ध्यानात ठेवले तर मग मला पुढे उदाहरण द्यायला सोपं पडेल. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही सांगून बघा. नाहीच जमलं तर मला उभं त्याच्याकरता केलं असल्यामुळे मी सांगणारच आहे. पहिला प्रकार श्रेष्ठ कनिष्ठ. दुसरा प्रकार कनिष्ठ श्रेष्ठ. तिसरा प्रकार कनिष्ठ कनिष्ठ. आणि चौथा प्रकार श्रेष्ठ श्रेष्ठ. पहिला प्रकार श्रेष्ठ श्रेष्ठ नाही, श्रेष्ठ कनिष्ठ. दुसरा प्रकार कनिष्ठ श्रेष्ठ. धन्यवाद. तिसरा प्रकार कनिष्ठ कनिष्ठ. आणि चौथा प्रकार. पण याच्यात सुद्धा पटापटा बोले ना गेले तुम्ही. मग आपण असं करू, थोडस जरा कार्य वाटून घेऊ. क्षेत्र आहे ना, चालेल ना असं. मग पहिला प्रकार ध्यानात ठेवतील आमची पुरुष मंडळी, ज्येष्ठ मंडळी, ज्येष्ठ नागरिक. श्रेष्ठ कनिष्ठ. आणि दुसरा प्रकार माता वर्ग ध्यानात ठेवेल. त्याच उलट करायचं. श्रेष्ठ कनिष्ठ तर कनिष्ठ श्रेष्ठ.
तिसरा प्रकार आमचे छोटी छोटी बाळ ध्यानात ठेवतील कनिष्ठ कनिष्ठ. आणि चौथा प्रकार आमची इकडली गुणीजन ध्यानात ठेवतील श्रेष्ठ श्रेष्ठ. चालेल ना? मग पहिला प्रकार तुमचा मी पटकन बोला. कनिष्ठ श्रेष्ठ नाही, चुकलंच बघा पुन्हा. हे असं अंग काढून घ्यायचं नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, मात्र ज्याचं त्याला मदत करायची बरं का. आणि फार झालं तर आपण बक्षीस देऊ. शेवटी लोक अतिरेकेला देतात. मी कीर्तनात 2 पैसे बक्षीस दिलं तर बिघडलं कुठे? पहिला प्रकार श्रेष्ठ कनिष्ठ, दुसरा प्रकार कनिष्ठ श्रेष्ठ, तिसरा प्रकार कनिष्ठ कनिष्ठ, चौथा प्रकार श्रेष्ठ श्रेष्ठ. आता बघूला बघू. कनिष्ठ श्रेष्ठ, श्रेष्ठ कनिष्ठ. वाह, धन्यवाद. श्रेष्ठ कनिष्ठ. हा, कनिष्ठ श्रेष्ठ, कनिष्ठ कनिष्ठ. ठीक आहे. आता चारीची उदाहरणं सांगतो धावती. विठ्ठल विठ्ठल. पहिला प्रकार आहे आपला श्रेष्ठ कनिष्ठ, म्हणजे मार्ग दाखवणारे श्रेष्ठ, पण दाखवला तो मार्ग कनिष्ठ. उदाहरण बघा. आपल्या घराघरात रामायण चालावं असं वाटतं का महाभारत चालावं वाटतं? धन्यवाद. रामायण चालावं असं वाटतं, पण वस्तुस्थितीने चालू काय आहे? धन्यवाद. वा, विठ्ठल विठ्ठल. किती प्रामाणिक श्रोते आहे ते खरं सांग. चालावं रामायण अशी इच्छा आहे, पण चालू महाभारत आहे ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण काय काय माहितीये का? कारण संत प्रतिपादित मार्गाला आपण अनुसरलो नाही, मग महाभारत चालतं. आणि संतांनी दाखवलेल्या मार्गाचा स्वीकार केला तर घराघरात रामायण चालतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग श्रेष्ठ कनिष्ठ, मार्ग दाखवणारे श्रेष्ठ, पण मार्ग दाखवला तो कनिष्ठ. उदाहरण महाभारतातला आहे. भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्र हे कौरवाच्या बाजूने लढायला होते का पांडवाच्या? पांडवाच्या बाजूने लढायला होतं. पांडवाचं सैन्य आहे 7 अक्षुणी, कौरवाचं सैन्य आहे 11 अक्षुणी, म्हणजे टोटल झाले 18 अक्षुणी. त्या महाभारती युद्धामध्ये बोलू नका बाळांना. छोटी छोटी लेकरं उभे हो, टाळ्या वाजव लेकरा करता. मी मागे बघितलंच नाही. यालाच म्हणतात तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. ही बाल भागवत आहे. प्रल्हाद महाराज म्हणतात ना, कौमारी आचरित प्रज्ञान धर्मान भागवताने, म्हणजे बालपणीच खरा परमार्थ घडतो. आणि यांना आता ही बाळकडू भेटतंय, हे भाग्यवान आहे खरं. विठ्ठल विठ्ठल. चला आपण श्रेष्ठ कनिष्ठचं उदाहरण पाहतो आहोत. भगवान श्रीकृष्णचंद्र युद्ध करतात का सारथी कर्म करतात? महाभारत युद्धामध्ये सारथी कर्म करतात. कोणाचं? भक्तराज अर्जुनाचं. ध्वजस्तंभावरी वानरतू मूर्तिमंत शंकरू शारथी शारंगधरू अर्जुनेशी. बरोबर. कौरवाच्या बाजूने सरसेनापती पदावर कोण आहेत? जुन्या मंडळीला लक्षात येईल. पितामह भीष्म. पितामह भीष्म ती शिखंडी नावाची ढाल पुढे केली. अर्जुनाने शरसंधान केलं. पितामह भीष्म शरपंजरी पडले आणि दुसरे सरसेनापती झाले कोण? आचार्य द्रोणाचार्य. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात द्रोणाचार्याला शक्तीने आपण लढू शकत नाही, कारण ते परशुरामाचे शिष्य आहे. युक्तीने काम केलं पाहिजे. आणि युक्ती म्हणजे राजे शिवछत्रपतीच्या भाषेत गनिमी कावा. आणि ते एक वाक्य बोलायचं म्हटले ते धर्मराज युधिष्ठिर बोलले पाहिजे. आपल्याला कदाचित ते माहिती असेल. अश्वत्थामा हाताहा नरोवा कुंजरवा. ते धर्मराज बोलायला तयार नाही. भगवान श्रीकृष्णाने बोलायला लावलं. मग ते म्हटले पूर्ण असत्य बोलू नका, अर्ध बोला. अश्वत्थामा हाता असं म्हणा, पुढे नरोवा कुंजरवा म्हणा. कारण कौरव पक्षामध्ये 2 अश्वत्थामा, एक द्रोणाचार्याची चिरंजीव अश्वत्थामा आणि दुसरा अश्वत्थामा नावाचा हत्ती. मारवायचा हत्ती आणि बातमी उठवायची मारला व्यक्ती. आणि हे काम भीमाने करायचं. भीमाने 10 मणाची गदा घातली, हत्ती मारला. माया अश्वत्थामा हाता ओरड केली. आचार्य द्रोणाचार्य समोर गेला. द्रोणाचार्य म्हटले अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानशी विभीषण कृप परशुरामाची सप्तैते चिरजीविना. चिरंजीव आहेत अश्वत्थामा, तू मारू शकत नाही. भीम म्हटलं पण अघटित घटनापटी आईशी माया, काही होऊ शकतं. आचार्य द्रोणाचार्याला ते पटलं. आणि मग आचार्य द्रोणाचार्य धर्मराज युधिष्ठिराकडे गेले. धर्मराज युधिष्ठिराचं नाव युधिष्ठिर आहे, पण धर्म का पडलं? कारण सत्याचं पालन केलं म्हणून. आणि आपल्या भारतीयाचं संविधान काय आहे? सत्यमेव जयते. भारताचं संविधान आहे सत्यमेव जयते. आपण कधी कधी गोड सुभाषित वाचतो, सत्य परेशान हो सकता है मगर पराजित कभी नाही. आणि अंतिम विजय कोणाचा? सत्याचा. मग धर्मराज म्हटले मी असत्याचा स्वीकार करणार नाही. पण तुकोबरा म्हणतात नारायणी मुखे वदविले धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. भगवान परमात्म्याने बोलायला लावलं. धर्मराज बोललेत अश्वत्थामा हाता नरोवा कुंजरोवा. पुढचं अर्ध वाक्य भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख वाजवला. पुढचं वाक्य कानावर गेलं नाही. पुत्रच नाही तर जगात जगून करायचं काय?
आपल्या भाषेत कोमात गेले आचार्य द्रोणाचार्य, दृष्टद्युम्न आला, शिरकलम केलं, माझा दृष्टांतही संपला. वसुदेव सुतम देवम कंस चानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. मार्ग दाखवणारे नुसते गुरु नाही, श्रीगुरु नाही, सद्गुरु नाही, जगद्गुरु आहे भगवान श्रीकृष्ण. पण मार्ग असत्याचा दाखवला म्हणजे मार्ग दाखवणारे श्रेष्ठ, पण मार्ग कनिष्ठ. वाक्य कोणतं? अश्वत्थामा हाता. तुमचं उत्तर भेटलं. श्रेष्ठ कनिष्ठ आपल्याकडे होतं, कनिष्ठ श्रेष्ठ. इथे काय करायचं आपल्याला? मार्ग दाखवणारा कनिष्ठ, पण मार्ग दाखवला तो श्रेष्ठ. त्या महाभारती युद्ध असे कोणतं पात्र होतं का ज्याच्यामुळे महाभारती युद्ध झालं? तेवढं सांगता येईल काही? असं थोडस विचार करू. बोला. शकुनी मामा. धन्यवाद. पण शकुनी मामा असा करून घेत होता का करत होता? आणि मग तो कोणाकडनं करून घ्यायचा? आता थोडं जवळ या ना. कौरवाकडनं. पण कौरवातला प्रधान. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुर्योधन. दुर्योधन दुराग्री. कारण यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. मातृ देव भव आपली भारतीयांची संस्कृती आहे. आणि गल्लीतली घटना नाही, दिल्लीची आहे. म्हणजे भारताची राजधानी दिल्ली. त्यावेळेस त्याचं नाव हस्तिनापूर. त्या हस्तिनापुरामध्ये मध्ये दुर्योधन आपली जंगा पिटून म्हणतो, ए द्रौपदी ये आणि माझ्या दासी माझ्या मांडीवर बस, असं बोलला. आणि त्यामुळे पुढे महाभारत घडलं. मग त्या महाभारत घडण्या अगोदर शांतीदूत म्हणून भगवान श्रीकृष्ण त्या हस्तिनापुरात येतात आणि दुर्योधनाला म्हणतात निम्म राज्य पांडवाला देऊन टाक. त्याला मान्य नाही, म्हणले 5 गावं दे. तो अगोदर हो म्हटला, पण नावं सांगितल्याच्या नंतर पुन्हा नकार दिला. कारण अगोदर देव हो म्हटले, त्याला वाटलं 5 गावं देऊन जर भांडण मिटत असेल तर चांगली गोष्ट आहे ना. पण मग म्हटले कोणती गावं? मग देवाने सांगितलं इंद्रप्रस्थ, वृकप्रस्थ, वारणाव्रत, आणखी एक नाव सांगितलं, 5वं तुझ्या इच्छेप्रमाणे दे. मग तो म्हटला सुईच्या अग्रभागावर बसेल एवढी भूमी आता मी देत नाही. आपल्याकडे इंग्रज आलेत, चले जाऊ म्हटले, ते गेलेत. पण ते जर म्हटले असते 5 गावं द्या आम्ही निघून जातो, आपण म्हटलं असतो मागा, ते म्हटले असते कोलकाता द्या, मुंबई द्या, गुजरात द्या, आणखी 2 द्या, खाली काय राहील? म्हणजे असा प्रकार तो झाला ना. मग तसा प्रकार झाल्यामुळे मग दुर्योधन म्हणायला लागला मी आता सुईच्या अग्रभागावर बसेल एवढी भूमी बिना युद्धाची पांडवाला देत नाही. दुर्योधन बोलला. आता हे दुर्योधन बोलल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण म्हटले तू काही देत नाही, मीच घेत नाही. पण एक विचारू का? म्हटले बोला ना. म्हणले कौरव आणि पांडव एकाच गुरुचे चेले, नाव सांगता येईल कोणाला? द्रोणाचार्य. वा धन्यवाद आजीबाई. द्रोणाचार्य. महाभारत चांगलं वाचत असल्यापैकी किंवा पाहत असल्या पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. या दोन्हीच्या गुरुचं नाव आचार्य द्रोणाचार्य. मग भगवान श्रीकृष्णाने विचारलं द्रोणाचार्याने तुम्हाला पांडवाला अधर्म आणि कौरवाला धर्म असा शिक्षणात भेद केला का? म्हटले नाही. अरे म्हटले मग ती 5 पांडव धर्माला कधी सोडत नाही. कारण यत्र धर्म येतो धर्मच तो जया आहे ना. धर्म रक्षती रक्षता. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजय भूतिर ध्रुवानित्र मतिर्मम. गीतेतला शेवटचा श्लोक. मग ती पांडव धर्माला कधी सोडत नाही, तुम्ही कौरव धर्माने कधीच वागत नाही, असं का? कोण विचारलं? भगवान श्रीकृष्णाने. त्यावेळेला दुर्योधन बोलतो जानामि धर्म्यम नच मे प्रवृत्ती जानामि अधर्म्यम नच मे निवृत्ती केनापि देवो हृदये स्थितोस्मि यथा नियतास्मि तथा करोमि. तो म्हणतो मला धर्म चांगला कळतो पण धर्म मला करावा वाटत नाही. अधर्म चांगला कळतो पण मला सुटत नाही. काही काही लोक म्हणतात महाराज वाईट आहे कळतं पण सुटत नाही. त्याला डॉक्टर म्हणतात द्या सोडून, हे सोडून द्या, हे सोडून द्या, हे सोडून द्या. पण ते म्हणतात सोडून. मग का सोडायचे? डॉक्टर म्हणतात 4 दिवस जास्त जगाल. ते म्हणतात सोडल्यावर आजच मरतो याची वाट काय? असे काही लोक नाहीत का? तसा दुर्योधन बोलायला लागला मी धर्म सोडला तर मी जगूच शकत नाही, अधर्म सोडला तर. मग दुर्योधन त्या बोलला असं का? तर तो म्हणतो माझा कोणता तरी देव माझ्या हृदयात बसला आणि तो मला जसं मार्गदर्शन करतो तसं मी वागतो. आता तो त्याचं तर आसुरी वेदांत पुढचा भाग सोडून द्या. पण सर्वा गटी राम असं कोण म्हणतं? माऊली ज्ञानेश्वर महाराज. कशामध्ये? हरिपाठामध्ये. धन्यवाद. सर्वस्य चाहम. तुम्ही संस्कृतले विद्यार्थी आहात ना, म्हणा मग सर्वस्य चाहम मत्त स्मृती ज्ञान वेदैश्च सर्वे वेदांत गुरुद्वेद. हे कशात बोलले?
गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये बरोबर सर्वस्य चहा म्हणजे सर्वांनी चहा प्यावे बरोबर की नाही नाही विठाला विठाला लेकर हुशार आहे बघा आहे ना सर्वस्य चहा म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे असं परमात्मा गीतेत बोलतात एरवी सर्वांच्या हृदय दिशी असं ज्ञानोबा ज्ञानेश्वरीतही म्हणतात मग आता हेच दुर्योधन बोलतो मग मार्ग श्रेष्ठ नाही का दुर्योधनाचं हे बोलणं श्रेष्ठ एवढ्या बाबतीत त्याने देव स्वीकारला का नास्तिक आहे दुर्योधन जरी नास्तिक असला ते परमात्म्याचं अस्तित्व स्वीकारतो ना म्हणून दुर्योधनाचे हे बोलणं श्रेष्ठ आहे पण आपल्याकडे म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी आणि बोले तैसा न चाले त्याला ते तुम्ही ठरवा ऐक नाही म्हणजे याचाच अर्थ काय बोलणारा दुर्योधन कनिष्ठ आहे पण मार्ग दाखवला तो श्रेष्ठ आहे तुमच्याकडे होतं ना कनिष्ठ श्रेष्ठ आपल्याकडे होतं कनिष्ठ आता काही मामा प्रसिद्ध झालेत भागवत कथेत प्रसिद्ध मामा आहे कोणी सांगाल काल्याच्या कीर्तनात येतो कौस मामा बरोबर बोललात राम कथेमध्ये प्रसिद्ध मामा आहे तो राम कथेत येतो मारीच मामा बघा आमचे कथाकारच आहेत ना मारीच मामा आणि आता तुम्ही बोलू नका आमच्या महिला मंडळ सांगतील त्यांना नाहीच आठवलं तर दादा तुम्ही बोला कारण तुम्ही नाव बोलून गेलेलं आहे महाभारतातला प्रसिद्ध मामा सगळ्यांच्या पाठ आहे हा बाकीच्याला कंसाला विसरतील मारीच्याला विसरतील पण शकुनीला कोणी विसरत नाही कारण माहिती तुम्हाला त्याचं नाव शकुनी पक्का अपशकुनी विठ्ठल नाव शकुनी आहे पण त्याचं पक्का अपशकुनी आहे ते आमचे गुरुदेव डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा काल परवाची घटना आहे एक मुलगा आला तो म्हटलं गुरुदेव माझं नाव बदलायचं बाबा म्हटले का रे बदलायचं तो म्हटलं माझ्या आई बाबांनी नाव लई विचित्र ठेवलं त्याला विचारलं काय नाव ठेवलं तो मला ठणठण पाल ठणठण पाल म्हणले मग एक काम कर आळंदीत जरा फिरून ये तुला जे नाव आवडेल ते आपण ठेवू तो आळंदीत माऊलीच्या मंदिरापाशी आला मंदिराजवळ एक भिकारी भीक मागत होता आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक पैसा धर्माला आशीर्वाद लागल तुमच्या मुला लेकराला दान पावलं बाबा दान पावलं दान करा याने 2 पैसे त्याच्या थाळ्यात टाकले आणि त्या भिकारी बाबाला सहज विचारलं का हो भिकारी बाबा व्हॉट इज युअर नेम ते भिकारी बाबा म्हटले माय नेम इज धनपाल म्हटलं अहो भीक मागतो नाव काय धनपाल तो पुढे आला आपली ती घोंडरी गल्ली आहे ना काल परवा तिथे एक अंत्ययात्रा झाली आता मनुष्य तीव्र जिज्ञासू पुसावेची हिची वाटेन जे जे भेटीत आहे असे नाव काय तुमचे ते अंत्ययात्रात प्रेत उचलणार तेवढ्यात म्हटलं त्या खांद्या करायला हे चौकाच्या खांद्यावर चाललं यांचं नाव काय म्हणजे अमरसिंह तो म्हटलं आवडच आहे त्याचं धनपाल नाव भीक मागतो याचं नाव अमरसिंह चौकाच्या खांद्यावर जातो पुढे गेला त्या केळगाव रोडला तिथे एक माऊली सेन वेचत होती गौऱ्या वेचत होती तिला विचारलं ताई व्हॉट इज युअर नेम ती म्हटली माय नेम इज लक्ष्मी तो म्हटला बापरे म्हणजे पहिल्याचं नाव धनपाल भीक मागतो दुसऱ्याचं नाव अमरसिंह चौकाच्या खांद्यावर जातो हिचं नाव लक्ष्मी नि गौऱ्या वेचते म्हणजे नावाचा अपमानच ना तो बाबाकडे धावत आला म्हटला नाव बदलायचं नाही मग त्याला विचारलं का मग त्यांनी दोहा तयार केला लक्ष्मी तो गोबर बेचे भीक मागे धनपाल अमरसिंह तो मर गए भले बिचारे ठण पाल लक्ष्मी आहे गौऱ्या वेचते अमरसिंह आहे चौकाच्या खांद्यावर जातो आणि धनपाल आहे भीक मागतो त्यापेक्षा ठणपाल बरा आहे विठ्ठल तसं मी कशा करता बोललो नाव शकुनी पक्का अपशकुनी नाव त्याचं शकुनी आहे पण शकुन सांगावा या आले या माझे नाव नसणे अपशकुनीचा सगळ्या कौरवाची राख रांगोळी कोणी केली यांनीच केली ना तुम्ही बोललात ना महाभारत याच्याचमुळे घडलं खरं मग त्या शकुनीने मार्ग दाखवला दुर्योधनाला दोन्ही कनिष्ठ सांगतो मी तुमचा वर्ग दृष्ट तर कनिष्ठ तो म्हणतो राहील त्याचं घर कसील त्याची जमीन नांदवेल त्याची बायको साम दाम दंड भेद काय गोंधळ घालायचा तो घाल पण हस्तिनापुराच्या म्हणजे दिल्लीच्या राजगादीवर तुझ्या धृतराष्ट्र बापाच्या नंतर तूच बसला पाहिजे असं सांगणारा शकुनी एका आपलेच वस्त्रहरण करण्याचा मार्ग दाखवतो मार्ग कनिष्ठ आहे आणि दाखवणारा शकुनी सुद्धा कनिष्ठ आहे आणि चौथा प्रकार आपला श्रेष्ठ मार्गही श्रेष्ठ आणि दाखवणारही श्रेष्ठ मग मार्ग श्रेष्ठ कोणता जो संतांनी दाखवला तो आणि मार्गदर्शक श्रेष्ठ कोण संत आहेत ते का बरं त्याचं उत्तर आहे साधू थोर जाना 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 सदायोगी साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना
कनिष्ठ, तुमच्याकडे उदाहरण भेटलं अश्वत्थामा हातः. आपल्याकडे प्रकार होता कनिष्ठ श्रेष्ठ, उदाहरण भेटलं दुर्योधनाचं. आपल्याकडे प्रकार होता कनिष्ठ कनिष्ठ, कोणता मामा? शकुनी मामा. आणि आपल्याकडे उदाहरण आहे श्रेष्ठ श्रेष्ठ. याच्यातलंही महाभारताचं उदाहरण सांगू का? ऐका. विठ्ठल विठ्ठल त्या महाभारती युद्ध होण्या अगोदर भगवान परमात्मा श्रीकृष्ण हस्तिनापुराला गेले ना, आणि ते शांती प्रस्ताव फेटाळून लावला दुर्योधनाने. पण भगवान श्रीकृष्ण निघाले त्यावेळेला शकुनीच्या सांगण्यावरून दुर्योधन पुन्हा पुढे आला. आणि दुर्योधन म्हणतोय भगवान श्रीकृष्णचंद्राला की देवा, कुंती आणि गांधारी म्हणजे पांडवाची आई कुंती आणि कौरवाची आई गांधारी, या दोन्ही तुमच्या आत्या, म्हणजे कौरव आणि पांडव आम्ही तुमचे आते भाऊ. मग युद्धामध्ये द्वारकाधीश आहे भगवान श्रीकृष्ण, कोणाच्या बाजूने लढणार? भगवान श्रीकृष्ण म्हटले जो अगोदर मदत मागणार त्याच्या बाजूने लढणार. लगेच दुर्योधन म्हटलं आम्हाला मदत करा. म्हटले इथे नाही, मी राजा कुठला? गड्यानो 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 झाला कृष्ण सिंहासनी बैसला. म्हणजे राजे कुठले? ते द्वारकेचे. मग मदत मागायला कुठे आलं पाहिजे? द्वारकेला. आणि जो अगोदर येईल त्याला द्वारका मदत करेल. मग कौरवाच्या बाजूने कोण निघाला आपल्याला माहिती? दुर्योधन. आणि पांडवाच्या बाजूने भक्तराज अर्जुन. पण त्या पौंड्रकाने छल केला आणि दुर्योधन ओव्हरटेक करून पुढे गेला. भगवान श्रीकृष्ण पौडलेले होते, झोपलेले होते. दुर्योधन उशाच्या बाजूने बसला जाऊन मस्तिष्काच्या बाजूने. आणि थोड्या वेळाने अर्जुन आला. अर्जुन देवाच्या चरणापाशी बसला. पण भक्त तो भक्त, त्याने लगेच देवाची सेवा चालू केली, चरण दाबू लागला. कोमल करकमलाचा स्पर्श झाला. भगवान श्रीकृष्णाने उठून बघतात तर अर्जुन, अरे कधी आलास? दुर्योधन म्हटला नाही, अगोदर आम्ही. आता कौरवाने कोणाला मदत करा? कौरवाला मदत करा. करून तुम्ही बोलला तर जो अगोदर येईल त्याला द्वारका मदत करेल. भगवान श्रीकृष्ण म्हटले अरे बरोबर, पण माझी दृष्टी अगोदर पडली अर्जुनावर. म्हणले ते करायचं नाही, असा छल करायचं नाही, दिलेल्या शब्दाला जागलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हटले बरं तुझं म्हणणं काय? म्हटले आता कौरवाला आपण युद्धात मदत करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे तुझी भेदाची दृष्टी आहे, माझी अभेदाची दृष्टी आहे. तू त्यांना पांडव आणि स्वतःला कौरव म्हणतो, पण कुरु राजाच्या कुळात तुम्ही दोघेही जन्माला आला म्हणून माझ्या दृष्टीने दोन्ही कौरव. कारण कुरु राजाच्या कुरुक्षेत्र कुरु राजावरनं नाव पडलं ना. मग कुरु राजाच्या कुळात तुम्ही दोघेही जन्माला आला म्हणून दोघेही माझ्या दृष्टीने कौरव आहात. मी माझे दोन भाग करतो. एका बाजूला मी राहील, हातात शस्त्र धरणार नाही, 4 युक्तीच्या गोष्टी सांगेल. आणि दुसऱ्या बाजूला कधीच पराजित न झालेली माझी नारायणी सेना आहे. बोल तुला कोण पाहिजे? मग दुर्योधन म्हणू लागला हा छली आहे, कपटी आहे, ढोंगी आहे, खेळी आहे, खेळतो वेणीची खेळवा, चतुरा तो शिरोमणी. हा 4 गोष्टी सांगेल म्हणतो. त्याच्यात आपलं कल्याण आहे का भिवंडी आहे कोणाला माहिती. त्यामुळे याला विचारून घेण्यापेक्षा याला घेण्यापेक्षा याची नारायणी सेनाच घेऊ. दुर्योधन म्हटलं तुमची सैन्य मला द्या. म्हणले विचार कर. म्हटलं 100% विचार झाला, सैन्य द्या. दिलं त्याला, जा म्हटले. आता कोण राहिला? अर्जुन. अर्जुनाला विचारलं तुला काय हवं? अर्जुन म्हणायला लागला देवा तू एकला आवडसी, जगत काय देव सखा जरी जग अवघे कृपा करी, ऐसा असून अनुभव कासावीस होतो जीव. देवा तुम्ही एकटे पाहिजे. अर्जुनाची परीक्षा पाहण्याकरता आमच्या महिला मंडळ पूर्वी जात्यावर दळायच्या, बरोबर की? आणि जाताचा खुंटा ढिल्ला झाला का त्याला ठोकायच्या आणि ठोकून पुन्हा हलवून पाहायच्या. अरे मग हलवतेस, हलवत होता म्हणून ठोकला, आता पुन्हा का हलवते? तर त्याला घट्ट खुटी न्याय म्हणतात. हलवून खुंटा आधी करावा बळकट, असं म्हटलेलं आहे महाराजांनी. म्हणजे अर्जुनाची निष्ठा तपासून पाहण्याकरता देव बोललेत. ऐकण्यासारखा दोहा आहे. अर्जुनाला देव म्हणतात हे अर्जुन हार तेरी निश्चित है, अर्जुन हार तेरी निश्चित है, हरदम रहतो तू उदास. अर्जुन हार तेरी निश्चित है, हरदम रहतो तू उदास. अरे माखन तो दुर्योधन ले गया, पगले केवळ छाछ है तेरे पास. कारण सगळं सैन्य घेऊन तो गेला. आता मी युद्धात हातात शस्त्र धरणार नाही, फुडूक पाणी टाक, माझ्यासारख्याला घेऊन करतो काय? म्हणून देव म्हणतात हार तेरी निश्चित है, हरदम रहतो तू उदास. माखन तो दुर्योधन ले गया, केवळ छाछ है तेरे पास. पण तो अर्जुन होता. तो काय बोलला ऐका. तो म्हटला ए भगवान जीत मेरी निश्चित है, ये दास कभी रहे ना उदास. जीत मेरी निश्चित है, ये दास कभी रहे ना उदास. अरे माखन लेकर क्या करूं जब तू माखन चोर है मेरे पास. माखन घेऊन करायचं काय? माखन चोर तू आहे ना, बाकी सगळं येतं. आता
सगळं येतं. आणि मग भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्र अर्जुनाच्या रथावर बसले. आपल्याला माहिती आहे अर्जुन म्हटला सेनियोर भैरूमध्ये मे रथम स्थापय अच्युत याव देता निरीक्षेम यदु कामन वस्तितात. देवा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा करा, कारण येथे आले असते आगवेपरी कवनास मी झुंजावे हे रणले लागे पाहावे म्हणून या. हे कौरव आतुरदूर स्वभाव वाटवेवी हाव बांधती झुंजी. युद्धी आपलं कुस्ती खेळताना म्हणलं जर योग्यताचा असेल आणि त्याला चितपट केलं तर गौरव आपला होतो. पण चांगला हिंद केसरी आहे त्याने एखाद्या पळकुट्यासोबत कुस्ती केली तर हिंद केसरीचा अपमान होतो. तसं माझ्या योग्यतेचा युद्ध मला बघायचा आहे, मध्य रथ नेऊन उभा करा. देवाने उभा केला, पण कोणासमोर? शकुनी दुर्योधन दुःशासन कर्ण यांच्या समोर केला नाही. पितामह भीष्म कुलगुरु कृपाचार्य आचार्य द्रोणाचार्य यांच्या समोर नेऊन रथ उभा केला. आणि अर्जुनाला झाला मोह. आणि मग अर्जुन म्हणतो जेथीच्या कृपाला ही जे वरू तेथीची म्हणे व्यभिचारू तरी मी काय भस्मासुरू. अर्जुन म्हणे गुरुन हातवाई महान भावान श्रेय भक्तू वैक्षम पै लोके हातवार्थ कामोस गुरुने हैव भुंजी भोगान रुधिर प्रतिदा नचेत दुत्मक कतरण करियो यद्वा जेमी दिव अनुजीवी याने हातमान जीवीची जीव श्यामस ते वस्तिता प्रभू के धारत राष्ट्र. पण देव अर्जुनाला रिप्लेस देत नाही, कुठला प्रतिसाद देत नाही. मोठी माणसं आपलं चुकत असलं तर ते काही बोलत नाही, पण आपल्याला बोलणं बंद करतात. मग त्यावेळेला आपण समजून घ्यायचं आपलंच कुठेतरी पाणी मुरतंय, आपलंच काहीतरी चुकतं. अर्जुन जाणता होता, अर्जुनाला कळालं देव ज्या अर्थी आपल्याला प्रतिसाद देत नाही त्या अर्थी आपलं काहीतरी चुकतं. मग अर्जुनाने क्षमा मागितली. कार्पण्य दोष उपहत स्वभाव पुरुषाने तो धर्म समूळ चेता यचरेच्या निश्चितम गृहीतन मी शिष्य त्यामसे आधी मामतो प्रपण. देवा मी तुमचा शिष्य आहे, मला उपदेश करा. मग देवाने अर्जुनाला सांगितलेला ग्रंथ टिंब टिंब टिंबाय योग्य पर्याय तुम्ही निवडा. आपण काय करी कोणी बोलू नका. भारतीयांचा धर्मग्रंथ टिंब टिंब टिंबाय पर्याय नंबर 1 बायबल, पर्याय नंबर 2 कुराण, पर्याय नंबर 3 श्रीमद भगवत गीता. धन्यवाद. भारतीयांचा धर्मग्रंथ श्रीमद भगवत गीता. 1 2 3 प्रश्न विचारू सहज. बघा भारतीयांचा धर्मग्रंथ हा ग्रंथ कोणी सांगितला? बरोबर आहे ना, भगवान श्रीकृष्णाने सांगितला. भारतीयांचा धर्मग्रंथ याचे वक्ते भगवान श्रीकृष्ण आहे, तर हा सांगितला ग्रंथ कोणा करता? अर्जुना करता. अर्जुन हा श्रोता आहे, भगवान श्रीकृष्ण वक्ते, अर्जुन श्रोते. भारतीयांचा धर्मग्रंथ गीता आहे, पण ही गीता भगवान श्रीकृष्णाने भक्तराज अर्जुनाला कुठे सांगितली? कुरुक्षेत्रावर सांगितली. वाह. भारतीयांचा धर्मग्रंथ गीता आहे, कोणी सांगितला? भगवंतानी. कोणाला? अर्जुनाला. कुठे? कुरुक्षेत्रावर. पुढचा माझा प्रश्न आहे, मग या श्रीमद भगवत गीतेमध्ये अध्याय किती? अरे वा, सगळी मंडळी सगळं पाठव. धन्यवाद. 18 अध्याय आहे श्रीमद भगवत गीतेमध्ये. 18 अध्याय आहे. भगवंताने सांगितलं, अर्जुनाला सांगितलं, कुरुक्षेत्रावर सांगितलं. 18 अध्यायाचा हा ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न 10 रुपयाला. म्हणजे कोण म्हणे का करोडपती, थोडस चालू देऊ आपण, कुठे बिघडलं तरी. तर श्रीमद भगवत गीतेमध्ये श्लोक किती? अरे बापरे, धन्यवाद. गेले 10 रुपये आपले. पुढचा श्लोक पण आता बघा, भगवत गीतेमध्ये जर श्लोक 700 आहेत, अध्याय 18 आहे, तर माझा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला, श्रीमद भगवत गीतेमध्ये कोणाकोणाच्या नावाने उवाच आहे? अर्जुन उवाच. वा. संजय उवाच. अजून 2 राहिले. धृतराष्ट्र उवाच. वा. आणि 1 बरोबर आहे, श्री भगवान उवाच. किती उवाच झाली? 4 उवाच. आता पुढचा प्रश्न आणखी जास्त दक्षिणे करता, म्हणजे काय आपण म्हणू 50 रुपये करता. पुढचा प्रश्न श्री अगला प्रश्न आहे ना, कम्प्युटर बताओ. पुढचा प्रश्न 50 रुपये करता. श्री भगवान उवाच गीतेमध्ये किती वेळेला आलं? अर्जुन उवाच किती वेळेला आलं? संजय उवाच किती वेळेला आलं? आणि धृतराष्ट्र उवाच किती वेळेला आलं? एक संतोष नाही, मग मला किती देणार? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ऐका, श्री धृतराष्ट्र उवाच 1 वेळेला आलं, संजय उवाच 9 वेळेला आलं, अर्जुन उवाच 22 वेळेला आलं, आणि श्री भगवान उवाच 28 वेळेला आलेला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता मी कशा करता यांचा प्रसंग सांगण्याकरता श्रेष्ठ मार्ग दाखवणारे, गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण आहे, ते जगद्गुरु आहे. आणि आज सुद्धा जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रेष्ठ धर्मग्रंथ कोणता असेल तर गीता आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. आपले आजचे जे पंतप्रधान आहेत ते कुठल्याही देशात गेले, कुठलीही मोठी व्यक्ती आली का त्याला भेट म्हणून काय देतात? तर भारतीयांचा धर्मग्रंथ श्रीमद भगवत गीता देतात. हा गीतेचा विजय आहे. विठ्ठला विठ्ठला. या भारत मातेचा सुपुत्र स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले, एकच वाक्य बोलले, माय ब्रदर अँड सिस्टर ऑफ अमेरिका. तर
5 मिनिटाचा वेळ तर नुसता टाळ्याच्या वाजवण्यात गेला, बरोबर की नाही? पण ती पाश्चात्य लोक शेजारी मरून पडल्याच्या नंतर डुंकून न पाहणारी ही त्यांची संस्कृती, आणि हा व्यक्ती 7 सागराच्या पलीकडे जातो माझ्या बंधू आणि भगिनींना म्हणतो. त्यांना आश्चर्य वाटलं, पण ही शिकवण त्यांना भेटली कुठून? गीतेतूनच, आहे की नाही? म्हणून मार्गही श्रेष्ठ दाखवणारे श्रीकृष्ण आणि मार्गदर्शक श्रेष्ठ गीत कोण? कृष्ण. आणि मार्ग दाखवला श्रेष्ठ तो गीता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक मिनिट पटकन. म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ अश्वत्थामा आता, कनिष्ठ श्रेष्ठ दुर्योधन, कनिष्ठ कनिष्ठ शकुनी मामा, आणि श्रेष्ठ श्रेष्ठ श्रीमद भगवत गीता, बरोबर? मग निळोबरायला पहिला श्रेष्ठ कनिष्ठ हा मार्ग नको आहे, कनिष्ठ श्रेष्ठ हाही नको आहे, आणि कनिष्ठ कनिष्ठ तर नकोच नको आहे. निळोबरायला मार्गही पाहिजे श्रेष्ठ, आणि मार्ग दाखवणारे श्रेष्ठ. मग मार्ग दाखवणारे श्रेष्ठ कोण? संत. का? प्रमाण आताच देऊन आलो आपण. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. हे साधू थोर 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 म्हणताना थोर शब्द किती वेळेला आला? शरण 1 आणि थोर शब्द आला 3 वेळेला. हे नामदेव महाराजांचं प्रमाण. पण साधू थोर का? त्याचं उत्तर निळोबरायने दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल कारण बघा, साधू थोर का? पहिला शब्द दयानिधी म्हणून. साधू थोर का? दुसरा शब्द कृपावंत म्हणून. आणि साधू थोर का? तिसरा शब्द सुख सिंधू म्हणून. 3 वेळेला थोर का वापरला? ते दयानिधी आहे, ते कृपावंत आहे, ते सुख सिंधू आहे, म्हणून त्यांनी दाखवलेला मार्ग थोर आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून असेच दयानिधी असणारे संत आपल्याला अगोदर मार्ग दावून गेले, असं निळोबराय बोलतो. मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले आधी. कोण? दयानिधी संत. ते आता संत श्रेष्ठ का? तर ते दयानिधी कृपावंत सुखसिंधू आहे म्हणून. आणि त्यांनी दाखवलेला मार्ग श्रेष्ठ का? त्या मार्गाने गेला असता गुंता पडत नाही आणि सौर सिद्धांत देतात म्हणून संपला अभंग. आता विठोबा रखुमाई म्हणा. विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई हरि हरि. विठोबा रखुमाई मार्ग दावणी गेले आधी. बघा, कनिष्ठ 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 श्रेष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ हा प्रकार निळोबरायला नको आहे. निळोबरायला मार्गही पाहिजे श्रेष्ठ, दाखवणारे श्रेष्ठ. मग मार्ग दाखवणारे संत श्रेष्ठ का? त्याचं उत्तर महाराजांनी दिलं. दयानिधी आहेत, कृपावंत आहेत, सुखसिंधू आहे म्हणून. आता एक मिनिटामध्ये त्याचं विश्लेषण. संत दयानिधी म्हणताना दयानिधी नुसतं दया शब्द वापरल्याने दयानिधी म्हणजे दया सागर. मी जर विचारलं बिस्लेरी वॉटर किती लिटर? पटकन बोला. 1 लिटर. जार असेल किती लिटर? 20 लिटर. रांजण असेल, आता राहिलेली पण तरी एखाद्या रांजणातलं पाणी
एक 50 लिटर. शेततळ्यातलं पाणी 5 लाख लिटर. बरोबर आहे. काही इकडे तिकडे झालं तरी 5 लाख लिटर. एखाद्या विहिरीतलं पाणी काठोकाठ भरलेली असेल तर 10 परसची विहीर आहे. कल्पना करा. काहीतरी आकडा सांगा. काय आपल्या कोण आपल्याला विचार पण काहीतरी बरं मोजमाप करू शकतो की नाही आपण. काहीतरी घंटा काढते. पण मी जर तुम्हाला विचारलं सागरातलं पाणी किती लिटर, कोण सांगेल? कोणीच नाही. मग संतांची दया कशी आहे. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे माहेर असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्यांची दया मोजता येते. मग 3 दयाळू आहेत. जंत म्हणजे तुम्ही आम्ही, वेदांत म्हणजे वेद, भगवंत म्हणजे परमात्मा आणि संत. जंताची दया मोजता येते. बघा एखादा भाऊ ऊस घेऊन आला आणि पुत्र आला आणि पुतणी आला आणि एक ऊस दोघात द्यायचा ठरला तर वाड्याचा जरा पांचट असतो, बुडाचा जरा गोड असतो. पण ते वाड्याच्या बाजूने येतो पुत्र आणि त्या बुडाच्या बाजूने येतो पुतण्या. मग ते म्हणतात दादा ऊस, हे म्हणतात बाळानो हे घ्या ऊस. असं होतं. ते असं झालं का दया निधी नाही, अपर भाव करणारी आहे. आता भगवंताचं बघा, वेदांताचं, वेद संपन्न कीर होई परी कृपण ऐसा नाही जो कानी लागला ती वर्णाचे. 3 वर्णालाच वेदाने स्थान दिलं, स्त्री शूद्राला दिलं नाही. म्हणजे वेदही दयानिधी नाही, पूर्ण दया नाही. आता भगवंताचं म्हणाल घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा. आजी धन्दा करियो, आजी धन्दा करियो, आजी धन्दा करियो, आजी धन्दा करियो. देवाच्या दयाला माझ मोप आहे. भक्ताचं रक्षण करतो, दुष्टांचा नाश करतो. म्हणजे देवाच्या दयाला सुद्धा दयानिधी म्हणता येत नाही. पण संतांची दयानिधी का? संत म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, दया करणे जे पुत्रासी तेची दासाने दासी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. सरपंच असेल गावाचा विचार करेल, तोही योग्य व्यक्तीला आपण ओढ दिला तर. नाही तर नोट बघून ओढ दिला तर मग अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल. सरपंच गाव पातळीवर विचार करेल, आमदार असेल तालुका पातळीवर, खासदार असेल जिल्हा पातळीवर, मंत्री असेल राज्य पातळीवर, PM असेल देश पातळीवर. पण विश्वाचा विचार करणारे केवळ संत आहे. विश्वची माझे घर आहे. विश्वाचा विचार करणारे केवळ संत आहे, अन्य नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात दयानिधी संत ते. आता ते म्हणजे नेमके कोणते? आता पुढच्या चरणाचा विस्तार करायला आपल्याला वेळ नाही आणि मी करणार नाही, थांबणार आहे. फक्त ते या प्रश्नाचं उत्तर देऊन आपण थांबू. एकदा माऊलीचं भजन घ्या. ज्ञानेश्वर माऊली अभंग कोणत्या संताचा आजचा आपला? निळोबरायचा. बरोबर आहे. मग निळोबरायचा अभंग म्हटल्याच्या नंतर निळा म्हणे एवढं वचन आहे. पण दयानिधी संत ते म्हणताना 4ही चरणामध्ये कुठल्याही संताचा नामोल्लेख निळोबराने केलेला नाही. ते हे नाम का सर्वनाम? आपण सगळे बोलाल सर्वनाम आहे. आणि ते म्हटलं की दूरची वस्तू किंवा पदार्थ व्यक्ती दाखवणार आहे. मग दयानिधी संत ते म्हणताना निळोबरा नेमकं कोणाकडे बोट करत असावे? बोला. भगवंताकडे. पण भगवंत संत नाही ना, भगवंत भगवंत आहे. दयानिधी संत ते. संत कोणत्या संताकडे बोट दाखवत असेल निरोपाला? धन्यवाद. विठ्ठल 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 विठ्ठल.
कारण याचं कारण आहे, संतांची भेट कठीण आहे आणि देवाची भेटही कठीण आहे, पण त्यातली त्यात कठीण कोणाची? संतांची. बघा, तुकोबऱ्याला देवाचं दर्शन घेण्याकरता 13 दिवसाचं अनुष्ठान करावं लागतं आणि त्या तुकोबऱ्याचं दर्शन घेण्याकरता 13 त्रिक करा आणि त्याच्यात 3 टाका, मग 42 होतं, आहे की नाही? 13 13 13 26 आणि 13 त्रिक आणि पुन्हा 3 टाकले की 42. म्हणजे 42 दिवसाचं अनुष्ठान तुकोबऱ्याच्या दर्शनाकरता निळोबऱ्याला करावं लागलं. आणि वैकुंठाहून निळोबऱ्याकरता तुकोबराय आलेत आणि त्यांना अनुग्रह करून गेलेत. मग त्यामुळे दयानिधी संत ते म्हणताना निळोबराय बोट दाखवतील तुकोबरायकडे, दयानिधी संत ते आमच्याकरता रिटर्न आलेत, बरोबर की नाही? पण आता हेच वचन जर आपण तुकोबरायच्या मुखात ठेवलं, दयानिधी संत ते, तुकोबराय कोणाकडे बोट दाखवतील? काहीतरी थोडस लावा ना, आपलं काय चुकलं तर चुकलं. माऊलीकडे कोण बोललो? टाळ्यावाजा त्याच्याकडे. कारण का? त्याचा इतिहास आहे बरं का. कारण नामदेव महाराज कोणाचा अवतार? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. नामदेव महाराजांचं प्रतिरूप कोण? तुकोबराय. मग नामदेव महाराजाच्या रूपात तुकोबराय असताना त्यांनी माऊली सोबत तीर्थयात्रा केली. माऊलीला त्यांनी जवळून पाहिलं म्हणून ते बोट कोणाकडे दाखवतील? माऊलीकडे. पण आता हेच वचन जर आपण माऊलीच्या मुखात ठेवलं, दयानिधी संत ते कोणाकडे बोट दाखवतील? नामदेव महाराज तुकोबराय ठरलेत ना, म्हणून मग माऊली कोणाकडे बोट दाखवतील? अजून थोडस पुढे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मच्छिंद्रतयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्षवळाला, गहिनी प्रसादे, ज्ञानदेव असाल. मग आता या अभंगावर कॉपी करायला तुम्हाला दिलेली आहे, आता तर उत्तर देऊन बघा. धन्यवाद. कारण गहिने प्रसादी निवृत्ती ज्ञानदेवा सारच सुचविली म्हणून ते दाखवतील. म्हणे निवृत्ती दासू ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी म्हणतात म्हणे निवृत्ती दासू, किंवा ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिलो गुरुकुळ. मग ज्ञानोबरा बोट दाखवतील निवृत्तीनाथाकडे. आता निवृत्तीनाथाच्या मुखात हे वचन ठेवलं तर ते बोट दाखवतील गहिनी प्रसादी निवृत्तीदाता गहिनीनाथाकडे. आणि हेच वचन गहिनीनाथाच्या मुखात ठेवलं तर ते बोट दाखवतील गोरक्षनाथाकडे. कारण गहिनी गोरक्षवळाला गहिनी प्रतीक. आणि हेच वचन जर गोरक्षनाथाच्या मुखात ठेवलं तर मच्छिंद्रनाथाकडे, कारण मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. आणि हेच वचन जर मच्छिंद्रनाथाच्या मुखात ठेवलं तर आदिनाथाकडे, कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा. आता पुढचा प्रश्न 100 रुपयाला. तुम्हाला जास्तच पैसेवाला झाला का महाराज? नाही बरं, एक विनोदाने बोलतोय का आपल्याला खेळीमेळी आनंद घेण्याकरता. मग जर हेच वचन जर आदिनाथाच्या मुखात ठेवलं तर ते कोणाकडे बोट दाखवतील? पटकन आता जितके लवकर उत्तर द्याल तितके लवकर जे भेटल. पुढे बहुत करण्या आदिनाथ कोणाकडे बोट दाखवतील? 50 रुपये एक वार, 50 रुपये 2 वार, 3 वार म्हणल्याच्या नंतर तुम्ही उत्तर दिलं तरी मी देणार नाही. संपलं. 50 रुपये 3 वार. आता संपलं. आदिनाथ कोणाकडे बोट दाखवतील? आदिनाथ. आदी म्हणजे सर्वांच्या अगोदर. आदी शब्दाचा अर्थ काय? अगोदर. मग आदिनाथाच्या अगोदर कोण नाहीच तर बोट दाखवतील कोणाकडे? हेच त्याचं उत्तर आहे. म्हणजे आदिनाथ अनादी आहे. विठ्ठल विठ्ठल. आता अनादी हा शास्त्रीय शब्द आहे. कदाचित काही लोकांना लक्षात आला असेल, काही लोकांना लक्षात आला नसेल. पण अनादी म्हणजे ज्याच्या अनादी, ज्याच्या अगोदर कोणीच नाही, तत्पुरुष समास आहे. तेही नसेल कळालं, अगदी सोपं पटकन बोला. आपण कोंबडी बघितलेलीच असते, ती काय देते? हा बरोबर आहे. नाही खरं अरे तिला का बरं रागवता तुम्ही? कोंबडी बघितलेली, कोंबडी देते अंड. दीदी माझ्याकडे बघ पटकन. तर कोंबडी आधी की अंडा आधी? कोंबडी आधी. मग ती कुठून आली? मग काय आधी? अंडा आधी. तिला कोणी? कोंबडीने. मग काय आधी? चालू दे रात्र. नाही वेळ लागत. याला शास्त्रीय भाषेत अनादी म्हणतात. ज्याचा अगोदर सांगता येत नाही त्याला अनादी बीजवृक्ष न्याय म्हणतात. जसं ते आपल्याला सांगता येत नाही ना, तसं आदिनाथ सगळ्यांच्या आधी आहे. आणि तुम्हाला प्रमाण देऊ, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव असं नाथबाबा म्हणतात. दुसरं प्रमाण आहे सोमवारच्या अभंगामध्ये, ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खाली, मिळाले संत मादी त्याचे चरण रजी वंधुरे. शिवनाम शिव दडदड दडदड दुरदुर दुरदुर प्रसुटला कळी काळा बापुडी आरे, शिवनाम शीतळमुखी शिवपा कापडी आरे. म्हणजे याचा अर्थ सर्वांच्या अगोदर कोण? भगवान भोले बाबा. त्यांच्या अगोदर कोणी नाही म्हणून ते अनादी आहे ना. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आता तुम्ही कोणीच उत्तर नाही दिल्यामुळे मागचे सगळे बक्षीस मी माघारी घेतो. आणि तुमची कोणाची इच्छा द्यायची इच्छा जर असेल मला तर नंतर बघा, भेटून या. मी नाही म्हणणार नाही. विनोदाचा भाग सोडून द्या. असं एक पवित्र अंतकरणाने इतकी प्रसन्न श्रोते कितीतरी दिवसांनी मला भेटले. मी भाग्यवान.
कारण डोळ्याची पापणी न लावता आणि अगदी खेळीमेळी वातावरणामध्ये, कारण नाहीतरी कीर्तन काय सगळ्या ब्रह्मांडाचा भार आपल्या डोक्यावर आहे, सुटकी चेहरा घेऊन बसावं याच्याकरता कीर्तन नाही. कीर्तन हे आनंद करताय. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू कीर्तन चांग होय अंगा धरू. आणि आपण प्रत्येक जणांनी सक्रिय सहभाग नोंदवला, प्रत्येकाने आनंद घेतला. त्यामुळे पुनश्च एकदा बहुसंख्येने असणाऱ्या माता भगिनी, आपण ज्येष्ठ नागरिक, मागे बसलेले आमचे काही तरुण वर्ग आणि हे सगळी गुरुजन मंडळी, सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान परमात्मा याच्या चरणी सेवा समर्पित करू आणि चिंतन सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. वर हात करा सगळ्यांनी सर्वांनी. तुकार